हाय नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी द्राक्षाचं ज्यूस. आज रेसिपी नाही आहे, उन्हाळा स्पेशल म्हटलं झटपट होणारं द्राक्षाचं ज्यूस बनवूया आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करूया. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी द्राक्ष घेतलेले आहे, बघू शकता. हे द्राक्ष छान धुवून घ्यायचे आहे. द्राक्ष कमी किंवा जास्त आपल्या अंदाजानुसार बनवायचे की आपल्याला किती माणसाचा ज्यूस बनवायचा आहे. तर मी एवढे द्राक्ष घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत. आता ते ज्यूसच्या भांड्यात टाकते. बघा, सर्व द्राक्ष टाकून घेते. आता छान असं ज्यूस तयार होतं आणि छानसुद्धा लागतं. लहान मुलांना तर खूप आवडतं प्यायला. माझा दक्षू आहे, त्याला खूप आवडतं, त्यामुळे मी बनवते. पुदिन्याचे पाने घेतलेले आहे. पुदिन्याचे पानं ऑप्शनल आहेत, आपण नाही घेतले तरी चालतं, पण घ्यायचे, छान लागतं ज्यूसमध्ये. 1 चम्मच साखर टाकते. अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. काळं मीठ टाकणार आहे, त्यामुळे मीठ अगदीच कमी टाकले मी. काळं मीठ टाकते. काळं मीठ टाकायचं ज्यूसमध्ये. बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं, म्हणजे जास्त पण नाही टाकायचं. आपल्याला द्राक्षाचं ज्यूस असं लागलं पाहिजे असं टाकायचं. आपल्याला किती बनवायचं आहे. माझ्याकडून पाणी सांडलं, सॉरी. ते दक्षुनी हात मारला होता मला पाठीमागे. आता मी बारीक करून घेतलेलं आहे. आता एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण जे द्राक्षावरचे टरफल आहेत ते एकदम बारीक होत नाही, त्यामुळे असं चाळून घ्यायचं. सर्व ज्यूस चाळून घेते आता मी. बघा किती छान गाळलेलं आहे. आता आपलं द्राक्षांचं ज्यूस तयार झालेलं आहे. आता आपण ग्लासमध्ये टाकूया. तेवढ्या द्राक्षामध्ये 1 ग्लास भरून ज्यूस बनवलेला आहे मी. डेकोरेशनसाठी मी द्राक्ष घेतलेले आहे, ते पण लावणार आहे. आणि थोडासा बर्फ आहे, तो पण टाकलेला आहे. आपल्याला जास्त थंड नको असलं तर नाही टाकायचा, पण उन्हाळ्याचे दिवस आहे म्हटल्यावर थंड तर होणारच, हो का नाही? तर आपल्याला आवडत असेल तर नक्की टाका. पुदिन्याचे पान ठेवते. माझा दक्षू मध्ये मध्ये करतोय. आणि द्राक्ष घेतलेले होते ते असे छान डेकोरेट करते. आपल्या आवडीनुसार डेकोरेट करायचं, आपल्याला कसं आवडते कसं नाही. बघा, आता आपलं द्राक्षाचं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे. छान लागतं प्यायला. उन्हाळ्यात असे ज्यूस आवडतात प्यायला, हो का नाही? द्राक्षाची ज्यूसची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.